पाहता इथनं मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळाला. सन्माननीय राम शिंगवाज साहेब अगदी मनपूर्वक स्वागत असेल. आणि त्यानंतर सन्माननीय राजू सुतक साहेब, सन्माननीय राजू सुतक साहेब विद्यमान सहसचिव खालापूर तालुका अध्यक्ष यांचा शुभ सन्मान इथं आपल्याला पाहायला मिळेल. काश बांगारे यांच्या शुभ हस्ते इथं केला जाईल. आता आपण आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून आपण पाहता अगदी राजू सुतक साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, पहिल्याच बॉलवरती गोल्डन विकेट, पहिला ब्रेक थ्रू, पहिला झटका इथनं बसेल पोखरवाडी टीमला, पहिला करारा झटका, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. साहेब विद्यमान सदस्य कुंभिवली ग्रामपंचायत आणि त्यांचा शुभ सन्मान आमचे अनिल निरगुडे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. खंडूवीर साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. अनिल निरगुडे यांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल. आपण पाहता अगदी दर्जेदार शानदार आयोजन पाहायला मिळतं. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला मित्रांनो तर नानाफिकेचा कॉल जिंकला गेला तो म्हणजे कलोते मोकाशी क्रिकेट संघानं. आणि पहिला बॉलवरती पहिला ब्रेक थ्रू, पहिला करारा झटका बसला गेला पोखरवाडी ब टीमला, फलंदाज बाद झाला. इथे पाहायचं मान्यवरांचा शुभ सन्मान झाला. त्यानंतर सन्माननीय अर्जुन वीर साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. कुंभिवलीचे ग्राम अगदी पाहिलं तर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आमचे विष्णू निरगुडे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. पाहता येते मात्र सन्माननीय अर्जुन वीर साहेब कुंभिवली यांचा शुभ सन्मान विष्णू निरगुडे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या स्पर्धेमध्ये आपण पाहता अगदी उपस्थिती मोलाची होती आणि साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान पाहता माळची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर पाहता इथे त्याच्यानंतर पुढचा शुभ सन्मान केला जाईल तो म्हणजेच सन्माननीय मारुती निरगुडे खोपोली यांचा शुभ सन्मान दिनेश निरगुडे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. पाहिजे मात्र मारुती निरगुडे खोपोली यांचा शुभ सन्मान आमचे ऑर्गनायझर कमिटी मेंबर दिनेश निरगुडे यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतं. अगदी अफाट पाहुण्यांची गर्दी पाहायला मिळाली. अगदी स्पर्धेची सुरुवात आणि या स्पर्धेचा आपण पाहिलं प्रारंभ आणि तिथनं मात्र अगदी अफाट प्रेम पाहायला मिळालं. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असतील ते म्हणजे सन्माननीय देहू दरवडा, ज्यावेळी पाहायचं देहू दरवडा यांचा शुभ सन्मान केला जाईल. आमचे रवी बांगारे यांच्या शुभ हस्ते आपण पाहता विद्यमान संघटक खालापूर तालुका आणि देहू दरवडा साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. आमचे मुख्य आयोजक रवी बांगारे यांच्या शुभ हस्ते इथनं मात्र आपण पाहिलं तर अगदी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेला एन्जॉय करताय. जागा मैदानाच्या आतमध्ये इथं आपण पाहिलं तर एक दर्जेदार बिग फाईट आणि जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो. इथं आपण पाहू शकाल जबरदस्त गोलंदाजी केली जाते. एक गडी बाद झाला आणि इथं फलंदाज बाद झाला तो म्हणजेच देवदास इथं मैदानाच्या बाहेर आल्या. मैदानाच्या आतमध्ये पाहता योगेश आणि रुपेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅक वरती इथं पाहिलं तर नारायण हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कलते मोकाशे टीमचा आपल्याला पाहायला मिळेल. आणि मैदानाच्या आतमध्ये भावाभावांची जोडी योगेश आणि रुपेश ही जोडी मैदानामध्ये खेळताना दिसते. पुढचा बॉल अगदी पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर चालला. अव्वांतर बॉल अतिरिक्त इथे दिशा आपल्याला पाहायला मिळाली. खराब लेंथ इथनं गोलंदाजाकडनं अगदी पाहिलं तर रिलीज केली जाते. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला परंतु लेंथ चुकली गेली. एका धावेने इथं भर पडली जाईल आणि संघ टोटल 2 अंकावर जाऊन पोहोचला. बघा साहेब दोन्ही चेंडू वाईट फेकले आणि तिथनं आपण जर पाहिलं तर 2 धावा जमा झाल्या. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड फटका चांगला परंतु इथे मिसअंडरस्टँडिंग वाईडिश लॉंग ऑन रिझन वरनं अगदी मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक होत्या. बॉलला उचललं गेलं आणि तोपर्यंत आपण जर पाहिलं तर इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चित्याच्या सप्लायनं गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालं आणि तिथनं जर पाहिलं तर इथे 2 धावा आल्या. 200 मदतीने संघ पुढे सरला. 4 धावा धावपटलावरती पाहायला मिळाल्या.
बघायचा पुढचा बॉल अगदी पाहिलं तर मॅन्डेटरी पाबाचं षटक पाहायला मिळतं. फक्त 2 क्षेत्ररक्षक इथनं तटी असेल त्याच्या बाहेर. इथे पहा दिलाय सगवा थर्ड मानला. बॉल जाईल सीमारेषा पलीकडं. येतोय दमदार रुबाबदार शानदार चौकार. आपण विनंती असेल एका साईडून पहिले 2 षटकं फेकायचे आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या साईडून 2 षटकं अशा रीतीने पहिल्या इनिंगचा खेळ असेल याची नोंद घ्या. अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट इथं आपण पाहता कलोते मोकाशी क्रिकेट संघ. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर एका विकेटच्या नुकसानावरती पोकरवाडी ब संघ आपल्याला पाहायला मिळतं. टोटल 8 धावा धावपटलावरती इथं लागल्या गेल्यात. अजून पाहू शकाल अजून 3 षटकात आणि 3 षटकामध्ये इथं बघायचं कुठपर्यंत हा संघ मजल मारतो. आता बघायचं मैदानाच्या आतमध्ये दुसरा ट्रम्प कार्ड नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो म्हणजे सुभाष. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी साकारली गेली. अगदी जर विषयात 2 बॉल वाईट फेकले गेले. यावेळी पहा आता मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि रुपेश अगदी पाहिलं तर छोटे मिया बडे मिया ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ही जोड केली मैदानामध्ये पाहता आपण मोठे फटके येतील का. फलंदाज स्ट्राईक एंडला फलंदाज खेळतो योगेश. नॉन स्ट्राईक एंड रुपेश. 5 आता बघायचं बडे मिया अगदी पाहिलं तर स्ट्राईक एंडला खेळणार आणि इतने मोठे फटके येतील का. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या. पहिलाच सामना अगदी पाहिलं तर बिग फाईट होईल का. धाव्य संख्या इथनं अगदी 50 क्रॉस होईल का हे बघायचं. पहा मित्रांनो प्रेक्षक वर्गाला काय पाहिजे असतं रोमांचक स्थिती पाहिजे असतं आणि ती इथे आपल्याला पाहायला मिळेल का. मॅन्डेटरी पाबाचं षटक समाप्त झालं. पुढचा षटक आणि पहिलाच बॉल इथं आपण पाहिलं तर मिड विकेट रिझनला चालला. एकच जाव पहा इथे जजमेंट थोडंसं लेट. आसपास प्रत्येक गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. इथे जर विकेट हॅट्रिक आपण संपादित केली तर मयूर जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल त्या गोलंदाजाला. पाहता आपण इथनं जर पाहिलं तर अगदी मिड विकेट रिझनला बॉल पकडले गेल्या आणि तिथनं आपण जर पाहिलं तर एकच त्या बॉलवरती पाहायला मिळाली. आता 9 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या गेल्यात त्या म्हणजे पोखरवाडी संघाच्या. यावेळी पहा अजून एक घुटना टेक तमाशा देख हा फटका मोठा मारायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि तिथे आपण जर पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये बॉलला आपल्याला पाहायला मिळालं. इथं मात्र पाहता डॉट बॉल आला. अगदी जर विचार केला तर हा बॉल इथनं डॉट आला म्हणजे 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. बॉल हवेमध्ये फटका लाजवाबा ताकदीचा वापर तिथे झाला परंतु अगदी पाहिलं तर जजमेंट चुकलं गेलं आणि इथे आपण पाहता झेल सुटला. जीवदान दिलं गेलं आणि तोपर्यंत त्याचा फायदा उचलला जातो आणि पाहता आपण धावा आल्या टोटल 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त 3 धावा कंप्लीट आणि 3च्या मदतीनं आता संघ टोटल 7 पोहोचला तो म्हणजेच 12 धावा धापटलावरती लॉस ऑफ 1 विकेट पोकरवाडी संघ. आता इथं मात्र दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी असेल योगेश आणि रुपेशला. अगदी बॅक टू बॅक 3 षटकार आले. आता आपण इथं मात्र बॅक टू बॅक 3 षटकार जर आले 2 धावा. आता इथं मात्र जर दोन्ही फलंदाजांनी बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर विजय भस्मा यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. यावेळी पहा लाफ केला इथे मिस टायमिंग. इथे पहा काय घडलं त्या क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली असं वाटलं परंतु डायरेक्ट हिट. थोडस मिस अंडरस्टँडिंग ह्या चुका इथनं कलोते मोकाशी टीमला अगदी मागात पडतील. आपण पहा मित्रांनो मिस अंडरस्टँडिंग करत्या आणि तोपर्यंत आपण जर पाहिलं तर या बॉलवरती धावा घेतल्या 2 धावा पुन्हा एकदा जमा झाल्या आणि 2च्या मदतीनं आता संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे टोटल 13 अंकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि आपण जर विचार केला तर अजून 2 बॉल हा षटकातील बाकी असेल म्हणजे 2 झेल इथे सोडले गेले ते झेल मागात पडू शकतील कलोते मोकाशा टीमला.
पण ते बघायचं काय घडतं काय बिघडतं. दोन्ही फलंदाज सुखरूप आहेत. आपण पाहता इथं मात्र खेळपट्टीवरती दोन्ही आपण पाहिलं तर सख्य बाबत आणि योगेश रुपेश ही जोडी मैदानामध्ये केली. रुपेश आतापर्यंत बॅक टू बॅक 3 बॉल डॉट केला होता, पण तो 7 धावा त्याच्या बॅटमध्ये जमा झाला गेला वैयक्तिक. बघायचं मैदानाच्या आतमध्ये अजून देखील वेळ गेली नाही. या वेळेला महत्व देणं गरजेचं. यावेळी पहा बॉल गुरला स्पॉटचा बॉल निघून चालला. अगदी पाहिलं तर असं वाटलं का ऑफस्टिकच्या अगदी अतिरिक्त बाहेर चालला, पण तो तिथे आपण जर पाहिलं तर पंचांनी अगदी अचूक निरखला आणि बॉल इथनं मात्र आपण पाहता अगदी डॉट बॉल घोषित केला गेला. पहा अंतिम बॉल असेल दुसऱ्या षटकातील आणि आपण जर विचार केला तर इथे 13 धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे पहा हा बॉल सिटीचा व्हाईट बॉल लाईन बरगडली. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये परंतु लेग स्टिकच्या बाहेर आणि त्या आपण पाहिलं तर हा बॉल पंचांनी घोषित केला वाईट. 1 भर. अजून अंतिम एक बॉल इथनं शिल्लक असेल. गोलंदाज सुभाष इथनं बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. कुठल्या पण बॉलरने हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये मिळतात. जबली पाहायचं इथनं शेवटचा बॉल फुलरलेनचा हवेमध्ये. इथे बॅक टू द बॉलर स्वतः गोलंदाज चेंडू खाली. दुसरा करारा झटका इथला पोकरवाडी टीमला फलंदाज बाद. झटका क्रमांक 2 पोकरवाडी टीमला फलंदाज बाद झाला तो म्हणजेच योगेश बॅक टू द डगआउट. पाहता इथं मात्र फलंदाजसाठी सुवर्ण संधी असेल. षटकार हॅट्रिक साठी विजय भस्मा यांच्याकडनं 500 रुपये या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचले गेलेत. अगदी पाला मित्रांनो इथनं षटकार हॅट्रिक मारा 500 रुपये घेऊन जा. त्यानंतर गोलंदाजसाठी सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. मयूर जाधव यांच्याकडनं ते कॅश प्राइज इथं दिलं जाईल गोलंदाजाला. पहा 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला. 2 षटकांमध्ये टोटल आपण पाहिलं तर इथं 14 धावपटलावरती लागल्या गेल्या आणि 2 गडी इथं बाद झालेत. आतापर्यंत पोकरवाडी टीमचे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला तो म्हणजेच प्रशांत इथं मैदानामध्ये दाखल झाला. आणि बघा सध्या प्रशांत आणि त्याच्या सोबत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल योगेश ही जोडी मैदानामध्ये खेळती. रुपेशच्या पारीचा अंतर झाला. आपण पाहिलं तर सलामीसाठी देवदासला पाहिलं होतं तो देखील अगदी पहिल्या बॉलवरती म्हणजे 0 बाद झाला. 0 विकेट त्यानं सोडली गेली. पण त्यानंतर जर विचार केला तर त्या मैदानाच्या आतमध्ये प्रशांतला दाखल केलं गेलं. यावेळी पहा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज योगेश इथं आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल 3रं षटक यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल इथनं पाहायचं वाईटचं अपील केलं जाईल. वाईट मागितलं जातं पण तो पंच पहा अगदी जागेवरती स्थिर आहेत आपल्या निर्णयावरती ठाम. आणि इथनं हा बॉल अगदी साला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिला बॉल डॉट गोलंदाज योगेशनं फेकला गेला. हा बॉलची गरज आहे आणि मोठे फटकेनं पोकरवाडीला अगदी मारावे लागणार आहेत पोकरवाडीच्या फलंदाजांना. इथे पहा बॉल हवेमध्ये मिस टायमिंग फटका लाजवाब. अजून एक करारा झटका लाजवाब झेल. फलंदाज बाद झाला तो म्हणजेच पोकरवाडी टीमचा योगेश बॅक टू द डगआउट. इथून बाद अगदी अजून एक करारा झटका फलंदाज योगेश इथनं बाद झाला. म्हणजे टोटल आपण जर विचार केला तर आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. ते म्हणजेच पोकरवाडी टीमच्या 14 धावपटलावरती लागल्या गेल्यात.
अजूनही पहा मित्रांनो वेळ गेली नाहीये, अजून एक षटक अजून बाकी आहे आणि इथनं मात्र आता मोठे फटके अगदी पाहिलं तर दुधारी तलवार इथनं चालवावी लागणार दोन्ही फलंदाजांना. त्यावेळी पहा बक्षिसांच्या अगदी जर विचार केला तर आतिषबाजी ते केली जाते, पण तो तिथे मात्र त्या बक्षिसांचा अगदी एखादा फलंदाज अगदी एखादा गोलंदाज मानकरी ठरेल का. मोठे फटके मारणं गरजेचं. पहिला सामना अगदी पाहायचा पहिल्यांदा टॉस जिंकला करते मोकाशी टीमनं आणि निर्णय चांगला होता. आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्पॅच. फलंदाज बाद गेल्या पावली माघारी. बॅक टू द डगआउट. रवींद्र बॅक टू द डगआउट. पायदनं आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, तो म्हणजे इथनं पोकरवाडी टीमचा अविनाश इथनं मैदानामध्ये दाखल झाला. पहा 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनपर्यंत विचार केला तर योगेशनं काय आज जवाब गोलंदाजी केली गेली. पहिला बॉल डॉट, बॅक टू बॅक 2 गडी बाद केले. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 अजून 3 बॉल इथे षटकातील बाकी असेल. लाजवाब गोलंदाजी करतोय मोकाशी टीमचा गोलंदाज. तिसरा ट्रम्पकार्ड योगेश पाहायला मिळतो. पुढचा बॉल ज्यावेळी बॉल हलक्या हाताने अगदी इथं विचार केला तर हा बॉल पॅडवरती अदलला आणि इथनं हा बॉल निर्धाव पाहायला मिळाला. डाट बॉलची डिलिव्हरी म्हणजे 4था बॉल लगातारचा डाट आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव बॉल पाहायला मिळाला. असा बली पाहता आपण डाट बॉल 4 बॉल 2 गडी आतापर्यंत बाद झाले. 2 सफलता गोलंदाजाला मिळाली. अजून पाहता इथनं 2 बॉल बाकी असेल. पुढचा बॉल ज्यावेळी पहा ऑफसाईडला अगदी हलक्या हाताने कट केला. बॉल चालला आणि इथे पहा रनआउटची घंटी वाजेल का. दोघांची घंटा वाजली आहे. फलंदाज बाद होईल अविनाश. बॅक टू द डगआउट. अजून एक करारा झटका पोकरवाडी टीमला. आणि आता इथं आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला अगदी लाईव्ह कव्हरेज केलं जातं. ते म्हणजेच आमचे StarCricket.in यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आज पहिली रात्र आणि आमच्या सोबत 4 रात्र इथं ते जोडले जातील. अगदी पाहता इथं तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडतं. दोन्ही संघ जबरदस्त बिग फाईट मॅच शेवटपर्यंत जाईल. मित्रांनो पहा मी अनेक मैदानामध्ये समालोचन केलं. ज्या ठिकाणी आपण लो स्कोरिंग सामने पाहताना ते सामने अगदी हाय व्होल्टेज शेवटच्या मोमेंटला होत असतात. पण तो हा सामना देखील शेवटच्या मोमेंटला आपण जर विचार केला तर अगदी हाय व्होल्टेज होताना दिसेल असं वाटतं. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एंट्री झाला. नरेश इनॅट नंबर 7 वरती मैदानाच्या आतमध्ये चालला. पायथनं बॉल समाप्त झाले 5. आता इथनं मात्र अंतिम बॉल असेल. पायथनं अगदीचा विचार केला तर यावेळी पहा नियतीने साथ दिली होती. हा बॉल बीमर बॉल घोषित केला जाईल पंचांकडनं. पायथनं बीमर बॉल आणि यावेळी हा गोलंदाजाला दंडित केलं जातं. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्रीड. गोलंदाज योगेश. ज्या गोलंदाजानं अगदी जखडून ठेवलं फलंदाजांना आणि त्याच गोलंदाजानं अगदी शेवटच्या बॉलवरती नो बॉल दाखवून दिला. बघायचं आता मैदानाच्या आतमध्ये अंतिम बॉल फ्रीडचा बॉल असेल आणि संधी असेल ती म्हणजेच फलंदाज नरेशला. मैदानाच्या आतमध्ये टोटल धावसंख्या आपण पाहता 17 धावा. लास्ट ऑफ 5 विकेट. या बली पहा बॉल हवेमध्ये परंतु फ्रीड आणि इथं आपण जर पाहिलं
तर या बॉलवरती एकदा बॉली संघ जाऊन पोहोचला. आता टोटल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धापटला म्हणजे 3 षटक 18 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 18 धावा धापटल्यावरती इथनं लागल्या गेल्यात. म्हणजे मोठी धावसंख्या आली नाहीये मित्रांनो. आपण जे म्हटलं जातं ना सन्मानजनक धावसंख्या, ती धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवरती धावपुस्तकावरती येत नाहीये. शेवटचं अंतिम षटक बाकी आहे आणि इथनं आता हाणामारी करावी लागेल. स्लॉगवरचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. बघायचं कोण गोलंदाज असेल. तोपर्यंत जाऊया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्याकडे. गोलंदाज पाहायला मिळेल प्रमोद. अंतिम षटक स्लॉगवरचं षटक. पहिलाच बॉल स्विच हिट जबरदस्त. आजच्या रात्रीतील पहिला मॅचचा आणि पहिला स्विच हिटचा फटका. यावेळी बॉल जाईल अगदी थर्ड मॅन रिझनला, सीमा रेषा पलीकडे बॅकवर्ड पॉइंटला. चौकार 4 धावा. पुढचा बॉल अजून एक स्विच हिट परंतु इथे पहा गॅप मध्ये टाकलायचा होता. ज्याप्रमाणे मित्रांनो सुईमधनं धागा रोवावा तसा फटका इथे रोवला गेला होता. पण तो तिथे आपण जर विचार केला तर फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक होते. शॉर्ट थर्ड मॅन रिझनला अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि हा बॉल इथं आपण पाहता एक धावा बॉलवरती जोडली गेली. एका सिंगलच्या मदतीनं 23 धावा इथं धापटल्यावरती आतापर्यंत पाहायला मिळाला. 5 गड्यांचं नुकसान इथं पोकरवाडी टीमचं पाहायला मिळतं. अजूनही 4 बॉलात 30-35 आकडा गाठणं गरजेचं आहे कारण की आपण कलोते मोकाशी टीमला फाईट करता. बघा समाधानाच्या आतमध्ये आता अजूनही 4 बॉल. यावेळी पहा अजून एकदा फर्निचर तोडलं जातं आणि फलंदाजीतनं बाद होईल पोकरवाडी टीमचा. बॅक टू द डगआउट. तंबूच्या आश्रयाला प्रशांत. बॅक टू द डगआउट. पास येतं फलंदाज नरेश बाद झाला आणि पाहता मग प्रशांत नॉन सेकंड टाकील. हा बॉल वरती इथं पाहिलं तर त्रिफलाची पाहायला मिळाला. फलंदाज बाद म्हणजे टोटल बॉल इथं 3 समाप्त झाल्यात आणि 23 धावा तर धापटल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 3 बॉल्स इथनं खेळ बाकी असेल आणि या 3 बॉलमध्ये बघायचा कशा रीतीने फटकेबाजी केली जाते. आज आपण जर विचार केला तर आमच्यासोबत समालोचकांच्या भूमिकेमध्ये इथं आपण पाहता आमचे साथी समालोचक गणेशदा वाघमारे असतील. अगदी पाहिलं तर मोरबे गावचा एक बुलंद आवाज जबरदस्त मराठीमधील समालोचक आणि त्यानंतर अंकुश निरगुडा एक जबरदस्त आवाज. अगदी पाहिलं तर अंकुश सरांचा आवाज मी ऐकला तर मला असं वाटलं की आमच्या परिभागातील वाकडीमधील एक भूमिपुत्र म्हणजेच प्रवीण गायकर सर रॉकस्टार त्यांचा आवाज आपण जर विचार केला तर अंकुश निरगुडा सरांचाच आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आजच्या रात्रीमध्ये अगदी आम्हाला या ठिकाणी त्यांची देखील थोडीफार मदत या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज देखील आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. जवा मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. इथे पहा बॅटची टॉफीज लागली. ऑफ साईडला बॉलला कव्हर केलं डीपेक्षा कव्हर रिझनला. इथे मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकात उचलणार फेकणार तोपर्यंत रिस्की धाव इथनं घेतली जात नाहीये. मैदानाच्या आतमध्ये फक्त एकच धाव आली आणि आता पाहता आपण आता 25 धावा धापटल्यावरती अंपायर धावा किती 1 की 2 1 धाव. ओके इथं पाहता 24 धावा धापटल्यावरती आता लागल्या गेल्यात आणि इथं आपण जर पाहिलं तर अंतिम बॉल या षटकातील आणि या इनिंग मधील आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील पहिली मॅच आणि यावेळी पहा शेवटच्या बॉलवरती दिला तडका. फटका चांगला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. स्टँड अँड डिस्पॅच. जबरदस्त बिग हिट. दमदार रुबाबदार शानदार षटकार.
24 बॉल आणि 24 बॉल मध्ये इथनं बनवायच्यात 31 धावा कंपल्सरी कलोते मोकाशी टीमला. Hello, check. Thank you so much. आपण आवाज ऐकला खरी तर प्रवीण वाघे सरांचा अतिशय मराठीचा एक गोड आवाज, सातत्याने त्याचा आवाज आपण ऐकत असतो आणि या स्पर्धेमध्ये खरे तर त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकला, त्यांचा आपण करूया. मनपूर्वक हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकाव्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वते सर्व कार्य तो सर्वदा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी नक्कीच बघा, जे स्पर्धेचा नियम आहे ना ते पंचायतकडून आपण आधीच सूचित करून घ्यायचं, याची नोंद आपण या ठिकाणी आधीच घ्यायची आहे. खरे तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या स्मृतीस वंदन करतो. राष्ट्रमाता आणि राजमाता ज्यांना गौरवलं गेलं त्या जिजाऊ माता यांच्या स्मृतीस वंदन करतो. रायगडावरती खडे पसरवले शिवरायांच्या पायी, रायगडावरती खडे पसरवले शिवरायांच्या पायी, हेच माणिकमा मोठी दुसरी दौलत नाही. या भूमंडळात आई आणि धर्म रक्षणापायी श्री समर्थ स्वामी त्यांचा भगवान तोच हाती घेतला नाही. उरी स्वप्नांना बाळगलं त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज स्पर्धेची सुरुवात आपण या ठिकाणी करतो. खरं तर ज्या क्षणाची वाट आपण पाहिली होती तो क्षण एक आनंदाचा क्षण, या आनंदामध्ये आज राहून जाऊ, चिंतून जाऊ आणि या स्पर्धेचा आपण मन स्वप्नात आनंद घेऊ. एका बाजूला कलोते मोकाशी त्यांच्या आगीच फाईट करतोय संघ आर्थोडॉक्स पोकरवाडी. लेग प्लेट गेम ऑन, पहिला चेंडू खेळपट्टीवरती अंश बॅट बॉल आणि अतिरिक्त धाब्यात मात्र या डाबाची सुरुवात, दुसऱ्या डाबाची सुरुवात केली जाते. नाणेविक्षण कौलसाठी या ठिकाणी बघा नेक्स्ट मॅच बरसे आणि त्यांच्या विरुद्ध बोलावले. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या टॉस प्रोजेक्टिंग बॉक्स मध्ये या पहिला कॉल आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच पोहोचायचं बघा. हॅलो चेक, हॅलो. चांगला बॉल पाहायला मिळतोय, सरळ बॅटने खेळलेत स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये हा चेंडू अडवला जातोय. त्या ठिकाणी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. रुपेश मॅनेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक त्याच्या हातामध्ये आणि चांगली गोलंदाजी खरे तर पाहायला मिळते. 31 धावसंख्येचा पाठलाग इथून कलोते मोकाशी टीमला करायचा. पोखरवाडी त्यांच्या विरोधात कलोते हा संघ चांगला फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे. इथून दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा ह्या चेंडूवरती मात्र मिळत असताना कलोथे मोकाशी टीमसाठी चांगली रनिंग बिटवीन द दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते आणि थोडा 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय.
टीम या धावसंख्येवरती. गणपती बापांचं पूछड आपण या ठिकाणी पाहिलं. अर्थातच गणपती गणांचा बलवानाचा अधिपती ज्ञान विज्ञानाचे प्रत्यक्ष स्वरूप सिद्धी आणि बुद्धी मंगलांचा करता आणि विघ्नांचा अर्था. अर्थातच गणपती बापांचं पूजन आज आपण या ठिकाणी पाहिलं आणि इथून तडाखा दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून लांब लचक षटकार. फलंदाज हारेच्या बॅटमधून येतील त्या 6 धाबा षटकार. स्पीडअप घ्यायचं बघा. चांगला बॉल यॉर्क लाईनचा बॉल होता आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये मात्र थोडीशी चूक झाली, परंतु त्यानंतर मात्र हाच चेंडूवरती कुठलीही धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता आणि इथून मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. धाबा 10 फटल्यावरती त्या 9 धाबा. राम सिंगवा साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करावा. वरसान त्यांच्या विरोधात संघ भिलवले. इथून डान्सिंग डाऊन पुढे सरसावले होते, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पंच बळले वाईड बॉलचा इशारा. आणि जर खेळाडू कक्ष आहे ना त्यामध्ये फक्त खेळाडूच बसतील याची नोंद घ्या. हा आयोजकांकडून निर्णय येतो. त्यामुळे तिथे जर खेळाडूच्या अतिरिक्त कुठला खेळाडू आढळला तर 2 धाबांचे पॅलेंट देखील आहे, असं आयोजकांचा कठोर निर्णय तुमच्यापर्यंत या ठिकाणी आम्ही पोहोचवतोय. डॉट बॉल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरे तर आपण एक षटकार पाहिला, त्यानंतर डॉट बॉल देखील पाहिला आणि ही सुरुवात खरे तर कलोती मोकाशी टीमला खरे तर खूप चांगली पाहायला मिळते, कारण 31 धावसंख्येचा पाठलाग इथून करायचा आहे या टीमला आणि 31 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात पाहतो आपण. पुन्हा एकदा चांगला चेंडू कुठल्याही स्पोर्ट बॅटना चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आहे आणि इथून मात्र हा डॉट बॉलची संगता पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा 10 फटलावरती त्या 10 धाबा. दमदार सुरुवात आपण पाहतोय कलोथी मोकाशी टीमचे. तब्बल 24 बॉल मध्ये 31 धावसंख्येची गरज होती. आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण विचार केला तर अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. ठीक आहे. फलंदाज आता स्ट्राईक केंडला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे, कारण सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये भरपूर वेगानं धावसंख्या आपण पाहिली, परंतु इथून धाबा रोखाव्या लागतील, विकेट काढाव्या लागतील, तरच या मॅच मध्ये तुम्ही या धाबा वाचवू शकतात. कारण 18 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. क्या बात आहे, कमालीची डिलिव्हरी. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय आणि इथून मात्र डॉट बॉलनी सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज योगेश, हा गोलंदाज खरे तर पोखरपाडी गावचा एक तेज तरार हा गोलंदाज आपण पाहतोय. शॉर्ट पिच लेनचा बॉल पंचात खड दाट मागत होते की, परंतु पंच
सांगतायत की सरळ हा चेंडू विकेट किपरचा हातामध्ये लेग स्टंप वरून हा चेंडू खरं तर जातोय आणि डॉट बॉलची संगता पाहायला मिळते. सलगचा हा दुसरा डॉट बॉल. पण इथून आता थोडस दबाब हा फलंदाजावरती पाहायला मिळेल. क्या बात आहे, क्या बात आहे, कमालीची डिलिव्हरी. अगदी 3 चेंडू दाट फेकले त्या गोलंदाज देवगेशला. ही किमया खरे तर करावी लागणार या गोलंदाजाला. एखादं मॅडम षटक, एखादं कमी धावसंख्येचं षटक. जणू काही ही मॅच आपण पाहिली सुरुवातीला तर अतिशय वेगानं धाबा आल्यात, परंतु या षटकावरती आता कुठेतरी थांबवलं होतं दोन्ही फलंदाजांना. हरेशने चांगली फलंदाजी केली, एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, परंतु काशीनाथ या फलंदाजांना अजून खातं उघडलेलं नाहीये. हा फटका चांगला आहे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध 2 शतरक्षकाच्या मधोमध थोडस मिस फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि त्याचा फायदा मिळतोय. आता कलुथे बोकाशी टीमला 2 धाबा या चेंडूवरती मिळतील आणि 2 धावेनं धावसंख्या धावफटल्यावरती आपण पाहतोय 12 धाबा. 12 धाबा धावफटल्यावरती ही 2 चेंडू अगदी निर्णायक असतील. या 2 चेंडूमध्ये जर का एखादं विकेट आली ना, एखादे 2 चेंडू जर आलेत ना, तर मॅच मात्र खूप चांगली पाहायला मिळेल. जशी मॅच हवी होती प्रेक्षकांना तशी मॅच आता इथून खरं तर पाहायला मिळेल. कमालीचा फटका विराट कोहली स्टाईल मध्ये कव्हर फाईट मधून चेंडू सोडलाय. सरसर अंतर कापत 4 धाबा चौकार. डीजे जास्त वेळ घेऊ नका, फक्त 5 ते 10 सेकंद मध्ये तुमचा सॉन्ग बंद करा ना. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. हा फटका देखील चांगला आहे. लॉंग ऑनला शतरक्षक आहेत, वेगानं चेंडूवरती येतील. तत्पूर्वी 1 धाब या चेंडूवरती मिळते. चांगली गोलंदाजी, एक चौकाराचा जर आपण अप्रोच सोडला तर चांगली गोलंदाजी केली होती योगेशनं, परंतु 7 धाबा या षटकावरती देखील आलेत आणि या एका धाबेनं आता षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाबा आहे धाव फटलावरती त्या 17 धाबा, म्हणजे येणारा अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धाबा संख्येची गरज. 12 चेंडू 14चं समीकरण काय घडणार या मॅच मध्ये, कोण जिंकणार, कोणाचा या मॅच मध्ये कोणाचा प्रवास इथंच संपेल, कुठला संघ पुढे जाईल, हे 12 चेंडू आपल्याला भरपूर काही सांगून जातील. चला आता दुसऱ्या एंडनं 2 षटकं इथून फेकावे लागतील. त्या अर्थात पोखरपाडी टीमला जास्त वेळ घेऊ नका. बघा मी वारंवार अनाउन्समेंट करतोय, तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवघ्या आहे. 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं फेकून झालीच पाहिजे कंपल्सरी. आपण पाहतो अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी ह्या मैदानावरती आपण पाहतोय. आदिवासी शिक्षक कलुथे रैथे खरे तर जे स्वप्न विराज बाळगलं होतं ते स्वप्न आज सातत्यानं उतरवण्याचं काम हे सगळे आयोजक आज करताना आपल्याला पाहायला मिळतात. खरे तर सलग 3 वर्षे ही नाईट रणजी शृंखलेचं आयोजन आपल्याला या विभागामध्ये चौक कृषीमध्ये जर आपण पाहिलं ना तर मग एकलव्य भिल्लवले, त्यानंतर चिंच खांबला आणि त्यानंतर मात्र कलोथे रैथी या मैदानावरती नाईट रंजनीची सुरुवात आपण पाहिली. आणि ह्या विभागामध्ये खरे तर कमी प्रमाणामध्ये नाईट शृंखला होतात, परंतु ही खरे तर कलोथे रैथी संघाची खरे तर खूप मोठी मेहनत आहे की सातत्याने प्रत्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून ही नाईट रणजी शृंखला आपण पाहतोय. पहिला चेंडू लेग स्टंप सोडले, पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाब या ठिकाणी जोडली जाईल. मग आपण म्हटलं जातो की आधीच दुष्काळ त्यात हा 13वा महिना. धाबा धावफटल्यावरती कपात, धाबा कशापासून तरी वाचवायच्यात, परंतु ह्या पद्धतीनं धाबा तुम्ही खर्च केला तर हा सामना तुमच्या हातातून निसटेल. तो वेळ गेलेली नाही. हा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध मॅक्झिमम हिट बासीमा बार मिळतील धाबा येतो षटकार.
आहे बघा बरेचसे संघाने रेडी राहायचा यानंतर फिल्डिंग असेल याच्या 2 गरजा बरेच विरोधात बिलावले संघ इथे षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धाबा धावपटल्यापती 24 धाबा हा फटका देखील कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दिले चेंडूने सीमारेषा पार धाबा देखील 4 आणि इथून मात्र केला जातोय पलटवार ठीक आहे धन्यवाद अंकुश सर आपण पाहिला तर चांगला सामना रोमॅन्टिक सामना चालू आहे पहिली मॅच या चेंडू असतील आता आपण पाहिलं तर 28 धावा स्कोर गाठवती जाऊन पोहोचल्यात नक्कीच आपण पाहिलं तर अजून एक सिंगल पाहायला मिळाला या सिंगलच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचेल 29 अंकावरती चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज या बेलेस डॉट चेंडू आलाय आणि या डॉट चेंडूच्या साईड आपण पाहिला तर 2 धावांचा आता पाठलाकरचा चेंडू असतील सिलेक्ट 8 चेंडू असतील इथे मात्र उडवलाय चेंडू निघून चाललाय या बिनस सीमारेषा पलीकडं विजयी षटकार येत आहे सामना मात्र भिन्न होते टीम आपण पाहू शकाल कलोते मोकासी टीम नेक्स्ट मॅच कडे बोलूया आपण पाहू शकाल वरुसे पक्ष आपण पाहिलं तर भिलवली टीम आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच साठी नानापैकी जिंकलं वरुसे टीमला ना 11:30 मी आता मध्याच्या फोन करते जीपे माझ्याकडे कोणाचं याचं बिलवल्यावाल्यांचे 5 कॅश आहे आणि पहिला बॉलर भरोसेवाले नाही बिलवलेवाले माहिती आहे का दुसऱ्या 2 बॉल डॉट टाकले ना 9 बॉल टाकलेला मग योगेश ना एकच विकेट आहे तसे एक विकेट आहे 3 विकेट आहे हा योगेशने 3 विकेट गेला ना 3 विकेट आहेत आणि 1 नो बॉल आहे 1 रन आउट आहे हॅलो या सामन्यामध्ये सामनावीर ठरलाय 2 धावा 3 विकेट ना 4 धावा 2 विकेट ज्याने गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहिलं तर 3 विकेट्स आणि 4 धावा खर्च केला गोलंदाज आपण पाहू शकाल योगेशला मी विनंती करेन या सामन्यासाठी सामनावीर ठरला जात आहे काशीनाथ